नमस्कार. तर पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणा अजितला घाईघाईत उठवते आणि त्याला म्हणते की अजित, अरे उठ, आपल्याला फोन करायचा आहे ना इंदू काकींना. तेव्हा अजितसुद्धा आता लगेच उठतो आणि इंदू काकींना फोन करायला लागतो. तर इकडे इंदू काकी मस्त गाढ अशा झोपलेल्या असतात आणि त्यांचा फोन आता अचानकच वाजायला लागतो. तेव्हा त्या जाग्या होतात आणि वैतागतच म्हणतात की इतक्या रात्री कोण फोन करतं आहे, असं म्हणतच त्या फोन उचलतात. तर इकडे अजित आता इंदूताईंनी फोन उचलताच जोरात खोकायला लागतो. तेव्हा इंदूताई म्हणतात की कोण आहे आणि खोकून दाखवायला फोन केला आहे का मला, ठेवा फोन, असं म्हणून त्या परत झोपायला लागतात. तेव्हाच आता अजित ठरलेल्या प्लॅनप्रमाणे इंदूताईंच्या वडिलांचा आत्मा बनून इंदूताईंशी बोलायला लागतो आणि त्यांना म्हणतो की माय इंदू, स्वतःच्या बापाला विसरलीस का गं तू? आत्माराम बोलतोय मी, माझा आवाजसुद्धा ओळखायला येत नाही का तुला आत्ता? आता हे ऐकून इंदूताई खूप घाबरून जातात आणि त्यांना काय बोलावं काही सुचत नाही आणि त्यांची बोबडी वळते आणि त्या म्हणायला लागतात की नाना, तुम्ही फोन केला आहे मला. आणि आता त्या खूप इमोशनल होऊन रडायला लागतात आणि त्यांना आठवतं की मिठ्ठू वल्लरी आणि मनोजला सांगत असते की तब्बल 113 वर्षांनी हा योग आला आहे. आणि त्यानंतर ती म्हणते की ती चिचुंद्री जी बोलत होती ते सगळं खरं होतं का? आणि त्या परत आता रडत अजितला नाना समजून म्हणायला लागतात की नाना, कसे आहात तुम्ही? आणि विचारायला लागतात की माझी माय पण आहे का तिकडे? मला खूप आठवण येते हो तुम्हा दोघांची. आणि परत विचारतात की नाना, माझे सासू सासरे पण आहेत का हो तिकडे? तेव्हा अजित म्हणतो की बाई इंदू, सुधारली नाहीस का गं तू अजून? किती प्रश्न पडतात तुला, नुसती आपली बडबड बडबड. लहान लेकरू आहेस का तू? इथून स्वर्गातून पृथ्वीवर फोन करायला किती पैसे लागतात माहिती आहे का तुला? काय पिठाची चक्की आहेस का तू? नुसतं आपली बडबड बडबड. तेव्हा आता अजित काहीतरी बोलतोय हे बघून प्रेरणा त्याला वल्लरीने चिठ्ठीमध्ये जे काही लिहून दिलेलं असतं ती चिठ्ठी दाखवायला लागते. तेव्हा अजित त्या चिठ्ठीकडे बघत आता म्हणायला लागतो की इंदू बाळा, मजेत आहेस ना तू? तुझी काळजी वाटते गं माय. स्वर्गात असलो तरी तुझ्याकडेच लक्ष असतं माझं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुला जर स्वर्गात यायचं असेल ना तर तुला माझी सेवा करावी लागेल. तुझ्या सुनेचे जे वडील आहेत ना, त्यांच्या शरीरातून मी तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांची सेवा म्हणजेच माझी सेवा. पण जर का तू असं नाही केलंस ना तर तुला नरकात उकळत्या तेलामध्ये भजीसारखं तळलं जाताना मला आणि तुझ्या मायला पाहावं लागेल गं. आणि आम्ही स्वर्गातल्या गच्चीत आणि तू नरकातल्या उकळत्या तेलात बोंबा मारत राहशील. तेव्हा हे ऐकून इंदूताई खूप घाबरून जातात आणि म्हणायला लागतात की नाही नाना. आणि परत विचारतात की पण काय होणार आहे तुम्हाला? काय त्या वल्लरीच्या बापाचं शरीर सापडलं का? मला अजिबात आवडलं नाही तो माणूस. त्यापेक्षा असं करा ना, ते आपल्या गावचे शंकरप्पा आहेत ना, त्यांच्या शरीरात या ना तुम्ही. मला खूप आवडायचे होते आणि ते किती लाड करायचे माझा लहानपणी. त्यांच्या शरीरात या ना तुम्ही. तेव्हा आता अजित म्हणतो की वेडी झालीस का गं तू? आप्पा तर माझ्या वयाचे होते ना, मग माझ्या वयाचे सगळे आले ना इथे स्वर्गात. आणि तुझी सासू सासरे तिकडे नरकात आहेत बरं का. तेव्हा इंदूताई म्हणतात की हो ना, नरकातच असायला पाहिजे, स्वर्गात जाण्याच्या लायकीचे नव्हतेच ते. आणि परत ते खूप रडायला लागतात आणि म्हणतात की तुम्हाला माहिती आहे का नाना, मला किती छळलं होतं माझ्या सासू सासऱ्यांनी. बरं झालं नरकात गेले ते. तेव्हा अजित म्हणतो की बरं इंदू बेटा, मी जे काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐक. त्या वल्लरीच्या बापाला तिकडे घरी बोलवून घे. त्यांच्या शरीरातून मी तुला बघू शकेन. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला पाहू शकेल, बघू शकेल, पण बोलू नाही शकणार. पण त्यांची मी समजून सेवा कर. त्यांची सेवा म्हणजे ती माझी सेवा. पण जर का तू असं केलं नाहीस ना तर तुझी सीट इथे स्वर्गामध्ये ठेवली ना, ते दुसरं कोणाला तरी द्यावी लागेल. हा, असं चालणार नाही ना तुला? तेवढं ऐकशील ना बापाचं? तेव्हा इंदूताई म्हणतात की हो नाना, मी सगळं ऐकेन तुमचं. पण माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्ही असं माझ्याशी अधूनमधून फोनवरती बोलणार ना? तेव्हा अजित म्हणायला लागतो की हो बोलणार ना, तुझ्याशी नाही बोलणार तर मग कोणाशी बोलणार? तितक्यात आता प्रेरणा अजितच्या हातातून फोन घेते आणि ती कट करून टाकते. तर इकडे आता इंदूताई खूप खुश झालेल्या असतात आणि फोन कट झालेला बघून त्या परत एकदा फोन करायला लागतात. तर इकडे प्रेरणाने लगेचच सिम चेंज केल्याने इंदूताईंचा फोन काही लागत नाही. तेव्हा आता इंदूताई म्हणतात की इकडून पृथ्वीवरून स्वर्गात फोन लागत नसेल, पण नानांना त्या तात्यांच्या शरीरात का यायचं होतं? तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण
आपण पाहतो की मनोज इंदुताईंना नाश्ता करण्यासाठी आवाज देत असतो. आता इंदुताई नाश्ता करायला येतात आणि मनोज आणि वल्लरीला म्हणायला लागतात की मला तर काही समजत नाही आहे, नवलच आहे तुमच्या दोघांचं. आणि ते वल्लरीला म्हणतात की वल्लरी अगं तुझे तात्या आजारी आहेत ना, त्यांना तिकडे पाहायला जायचं सोडून तुम्ही इकडे नाश्ता काय करत बसलाय. तेव्हा हे ऐकून वल्लरी रागातच तिथून निघून जाते. तेव्हा मनोज इंदुताईंना म्हणायला लागतो की कशाला जखमेवर मीठ चोळते तिच्या, तात्या इथे यायला तुलाच नको आहे ना, आणि उलट तू आम्हालाच बोलते. वल्लरी काय म्हणाली होती, तू सांगितल्याशिवाय ती गावी नाही जाणार. तेव्हा इंदुताई म्हणतात की अरे मन्या, मी रागाच्या भरात बोलले असेल, पण तुला समजत नाही का, तू नवरा आहेस ना तिचा, जरा नवऱ्याचा अधिकार दाखव तिला आणि जा सांग तिला की तात्यांना इकडे आपल्या घरी घेऊ नये म्हणून. तेव्हा मनोज त्याला काही माहितीच नाही असं दाखवत नाटक करत म्हणायला लागतो की काय झालं तुला, आणि तिचा इतका का पाजर फुटलाय तुला, आता ठरलंय ना की नाही जायचं तर नाही जायचं. आता देवाने जरी येऊन सांगितलं ना की तात्यांना आणायला गावी जा, तरीसुद्धा मी नाही जाणार. तेव्हा इंदुताई आता वरती बघत म्हणायला लागतात की अरे मन्या, तात्यांना इकडे आता आपल्या घरी तर आणावंच लागेल रे. तेव्हा हे बघून मनोज आता हळूच हसायला लागतो आणि तो सुद्धा वरती बघत म्हणतो की का गं, काय झालं अचानक. तेव्हा इंदुताई मनोजला म्हणतात की अरे म्हातारा माणूस आहे, होतं असं म्हातारपणामध्ये, रागावर ताबा नाही राहत रे बाबा, पण तुला माहिती आहे ना माझा स्वभाव कसा आहे ते. अरे मी आहे फाटक्या तोंडाची, मी कबूल करते ना, पण मनात नसतं रे काय माझ्या. तुझे सासरे आहेत ना, मग तू जा आणि आण, मग तू त्याची काळजी नाही घेणार तर मग कोण घेणार काळजी, तुमच्या दोघांना सोडून कोण आहे का रे तिसरं त्यांचं. त्यामुळे जा आणि तात्यांना घेऊन ये इथे आपल्या घरी. तेव्हा मनोज इंदुताईंना म्हणायला लागतो की किती चांगली आहेस ग आई तू, किती विचार करतेस. आणि परत तो म्हणायला लागतात की बरं जाऊ दे, नाही तर मला सुद्धा खूप राग आला आहे तिचा. असं कोण बोलतं का वडिलांविषयी, तुला जायचं असेल ना तर तू जाऊन सांग. तेव्हा इंदुताई विचारायला लागतात की कुठे. तेव्हा मनोज म्हणतो की वल्लरीला सांगायला. तेव्हा हे ऐकून इंदुताई खूपच टेन्शनमध्ये येतात. तेव्हा मनोज म्हणतो की हो जाऊन सांग तिला की मी नाही जाणार. तेव्हा इंदुताई खूप टेन्शनमध्ये येतात. तेव्हा मनोज मनातच म्हणतो की आई अगं जा ना वल्लरीला सांगायला. तर यानंतर मनोज वल्लरी आणि मिठूला सांगत असतो की मला वाटलं ही आत्ता जाईन, नंतर जाईल, पण शेवटपर्यंत ती गेलीच नाही. तेव्हा मिठू म्हणते की हो इंदू काकू ना खूप हट्टी आहेत, आणि ती वल्लरीला विचारते की वल्लरी तुझा प्लॅन फ्लॉप झाला का गं, म्हणजे बघ ना तुझी सासू तुझ्यासमोर माघार घेईन असं नाही वाटत. तेव्हा वल्लरी म्हणते की घेणार, माघार घेणार, मी सासूबाईंना चांगलंच ओळखते, ते काय आहे ना त्यांना आणखीन एक डोस द्यायची गरज आहे, आणि म्हणते की पुन्हा एकदा फोन करावाच लागेल. तेव्हा मनोज आश्चर्याने विचारतो की दिवसा. तर आता यानंतर लगेचच आपण पाहतो की अजितने इंदुताईंना फोन केलेला असतो आणि तो इंदुताईंना नाना म्हणून बोलत असतो. आता अजित म्हणतो की इंदू, आज सकाळी मी वल्लरीच्या वडिलांच्या शरीरात गुपचूप जाऊन आलो, पण तू मला तिथे दिसली नाहीस, असं का झालं, मला तुला पाहायची खूप इच्छा होती पण तू दिसली नाहीस. तेव्हा इंदुताई घाबरून म्हणतात की हो मलासुद्धा पाहायचं आहे नाना तुम्हाला. आता तितक्यात इंदुताईंच्या पाठी वल्लरी येते. तर इकडे अजितसोबत मनोज आणि प्रेरणासुद्धा असतात. तर आता इंदुताई अजितला म्हणायला लागतात की तुम्हाला काय सांगू ना, माझी सून आहे ना वल्लरी, ती खूप आगाऊ आहे, अजिबात चांगली नाही आहे ती, त्यामुळे मला ना तिला सांगायला कसं तरीच वाटतंय. तितक्यात वल्लरी इंदुताईंना आवाज देते की सासूबाई. तेव्हा इंदुताई खूप घाबरून पाठीमागे बघायला लागतात. तेव्हा वल्लरी विचारायला लागते की काय झालं आणि माझ्याविषयी कोणाशी बोलताय. तेव्हा इंदुताई घाबरत वल्लरीला म्हणायला लागतात की कुणाशी नाही, आणि तुला काय करायचं आहे गं नुसत्या उचापत्या, मी माझं बघून घेईन, बोलू दे मला जरा फोनवर. असं म्हणून त्या तिथून आतमध्ये निघून जातात आणि दरवाजा लावून घेतात आणि हळू आवाजात बोलायला लागतात. आता वल्लरी दरवाजापाशी येऊन दरवाजाला कान लावून इंदुताईंचं बोलणं ऐकायला लागते. तर इकडे अजित आता रागाने इंदुताईंना म्हणायला लागतो की इंदू, तुला तिकडे नरकाच्या आगीत जळायचं आहे का. इंदुमाय, तुझी इकडे स्वर्गात जागा ठेवली आहे आम्ही, जर तू त्यांची सेवा केली ना तरच तुला इकडे यायला मिळेल ना, आणि जर तू त्यांची सेवा करत राहिली ना तर पुढचे 40 वर्ष तरी तुला काही मरण नाही बघ. तेव्हा हे ऐकून इंदुताई खूप खुश होतात. तर इकडे अजित म्हणतो की पण जर तू हे ऐकलं नाहीस ना तर तुझी जागा नरकात पक्की, तुझी भजी तळली जाणार, असं म्हणून अजित मोठ्याने हसायला लागतो. तर इकडे हे ऐकून इंदुताई खूप घाबरून जातात आणि म्हणायला लागतात की नाही नाही नाही, मला स्वतःला तळून नाही घ्यायचं आहे नाना. तर इकडे बाहेर वल्लरी हे सगळं ऐकत असते आणि ती सुद्धा इंदुताईंची मजा घेत असते आणि हसत असते. तर इकडे मनोज, प्रेरणा आणि अजितसुद्धा हसत असतात. तर इंदुताई आता अजितला म्हणायला लागतात की मी बोलते वल्लरीशी, पण तुम्ही मला फोन करत जा हा.
तेव्हा अजित म्हणतो की हा शाब्बास, आता फोन ठेवून दे, असं म्हणून आता तो फोन ठेवून देतो. तर यानंतर मनोज आणि वल्लरी मिठूला आता घडलेला सगळा प्रकार सांगत असतात आणि हे सगळं ऐकून मिठू खूपच हसत असते. तर मनोज म्हणतो की अजितची तर अवस्था अशी झाली होती ना की आईच्या प्रत्येक प्रश्नाला क्लीन बोल्ड होत होता तो, पण सिरियसली त्याने नानांचा आवाज इतका परफेक्ट काढला ना. तेव्हा हे ऐकून वल्लरी आणि मिठू खूप हसत असतात. आता तितक्यातच तिथे इंदुताई येतात आणि जोरात वल्लरीला आवाज देतात. तेव्हा वल्लरी, मिठू आणि मनोज घाबरून इंदुताईंकडे बघायला लागतात आणि इंदुताईंना असं समोर बघून त्या तिघांचाही चेहऱ्याचा रंग उडतो आणि त्यांना असं वाटते की इंदुताईंनी यांचं सगळं बोलणं ऐकलंय. आता इंदुताई वल्लरीजवळ येतात आणि तिच्याकडे खूप रागाने बघायला लागतात. तेव्हा हे बघून वल्लरी खूप घाबरून जाते आणि मिठू आणि मनोजकडे बघायला लागते. तर आता अचानकच इंदुताई वल्लरीसमोर हात जोडतात आणि म्हणायला लागतात की वल्लरी, मला माफ कर, चुकले ग मी, म्हातारा माणूस आहे, रागाच्या भरात काही बाई बोलून जातं, पण तुम्ही मनावर नका घेऊ. तर आता हे बघून मनोज आणि मिठू हळूच हसायला लागतात. तर इंदुताई इकडे वल्लरीला म्हणत असतात की तू आणि मण्याना आत्ताच्या आत्ता निघा आणि उद्याच्या उद्या आपल्याकडे तात्यांना घेऊन या, असं म्हणून त्या वल्लरीच्या हाताला पकडून तिला घेऊन जायला लागतात की चला लवकर तयारीला लागा. तेव्हा वल्लरी त्यांना थांबवते आणि म्हणते की असं कसं सासूबाई, तुम्हीच म्हणालात ना की तात्यांना इथे घेऊन यायचं नाही. तेव्हा इंदुताई म्हणतात की वल्लरी, तुला माझी शपथ आहे, याच्यापुढे एक शब्दसुद्धा बोलशील तर मी जे बोलली होती ते बोलली होती, पण आता तात्यांना आणायचं म्हणजे आणायचं. आणि त्या मनोजला म्हणतात की मण्या, तू काय बघत बसलास रे, आपल्याला तयारी करायची आहे ना, चल आवर लवकर. तेव्हा मनोज म्हणतो की हो आई, तू हो पुढे, आम्ही आलोच. तेव्हा इंदुताई ठीक आहे, मी आवरते, असं म्हणून तिथून निघून जातात. तर आता यानंतर इंदुताई निघून गेल्यावर मिठू, मनोज आणि वल्लरी खूपच खुश झालेले असतात आणि आनंदाने हसायला लागतात. तेव्हाच मिठू वल्लरीला म्हणते की वल्लरी, मला तुझा खूप अभिमान वाटतोय, शेवटी तू चॅलेंज कंप्लीट केलं. तर आता यानंतर आपण असं पाहतो की इंदुताई मस्त गाढ झोपलेल्या असतात आणि अचानक डोरबेल वाजायला लागते. तर बाहेर वल्लरी, मनोज तात्यांना घेऊन आलेले असतात. आता वल्लरी आणि मनोज इंदुताईंना बाहेरून आवाज देत असतात, मात्र इंदुताई गाढ झोपलेले असतात. आता बाहेर दरवाजा वाजलेला आवाज ऐकून इंदुताईंना अचानक जाग येते आणि त्यांना आठवतं की आज तर त्यांचे नाना येणार आहेत वल्लरीच्या वडिलांच्या शरीरातून. आता त्या पटकन उठतात आणि म्हणायला लागतात की नाना, माझे नाना आले, असं म्हणून उठून आरतीचं ताट करायला लागतात आणि आरतीचं ताट घेऊन दरवाजा उघडतात आणि वल्लरीच्या वडिलांना समोर बघून खूप खुश होतात. आता वल्लरीचे बाबा इंदुताईंना नमस्कार करतात आणि आतमध्ये यायला लागतात. तेव्हाच इंदुताई त्यांना थांबवते. तेव्हा वल्लरी, मनोज आणि वल्लरीचे बाबा म्हणजेच तात्या तिघेही आश्चर्याने एकमेकांकडे बघायला लागतात. तेव्हा आता इंदुताई पटकन आरतीचं ताट घेतात आणि तात्यांचं औक्षण करायला लागतात. आता हे बघून मनोज आणि वल्लरी एकमेकांकडे बघायला लागतात आणि खूपच खुश होतात आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इंदुताई तात्यांच्या पाया पडायला लागतात. तेव्हा तात्या घाबरून इंदुताईंना हात जोडून म्हणायला लागतात की अहो विहीनबाई, काय करताय तुम्ही असं. तेव्हा इंदुताई तात्यांना म्हणतात की अहो तुम्ही माझे नाना आहात ना. तेव्हा तात्या म्हणतात की अहो मी तात्या, नाना नाही. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी खूप इमोशनल झालेली असते आणि रडत असते आणि ती मनोजला तिच्या बाबांचे कपडे हातात घेऊन दाखवत म्हणते की तात्यांचे कपडे धुवून ठेवूया. त्यांची बॅग उघडून बघितली तर त्यात विरलेले कपडे होते. यावर आता मनोज म्हणतो की आपण तात्यांसाठी छान कपडे घेऊयात आज. तेव्हा आता हे सगळं इंदुताईंनी चोरून ऐकलेलं असतं आणि त्या लगेचच मनोज आणि वल्लरीला म्हणायला लागतात की तात्यांसाठी कपडे घ्यायला जातच आहात ना, तर तुम्ही मलासुद्धा 2-4 साड्या घ्यायच्या होत्या. तेव्हा मनोज रागाने म्हणतो की कपाट वाहतंय साड्यांनी, काही साडी बिडी मिळणार नाही तुला. तेव्हा आता हे सगळं वल्लरीच्या बाबांनी तात्याने ऐकलेलं असतं आणि ते बाहेर येऊन मनोजला म्हणायला लागतात की पाहुणं, मला आता काहीच गरज नाही आहे नवीन कपड्यांची, त्यापेक्षा विहीनबाईंना साड्या घेऊन द्या. तेव्हा हे ऐकून वल्लरी आणि मनोज खूप आश्चर्याने तात्यांकडे बघायला लागतात आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.